नमस्कार मंडळी. तर बघा माझे काम चालू आहे. आज सकाळी काय किस्सा घडला बघा. माझ्या मोबाईलचं बॅलन्स संपलं होतं आणि आमच्या आहोंना म्हणलं बॅलन्स टाका. तर ते मला म्हणले निवांत टाकू. तर मी म्हणलं मला निवांत नाही पाहिजे, मला आत्ताच्या पाहिजे. म्हणून मी त्यांच्याशी थोडीशी कुरबुर केली, भांडले थोडं. तर मला म्हणले किती मोबाईल वाईट आहे. मला आज कळालं. लोक म्हणत होते मोबाईल वाईट आहे, पण मला कळत नव्हतं. आज कळालं. जी बायको माझी वर आवाज मान करून आणि वर आवाजाने मोठ्या आवाजाने बोलत नव्हती, ती आज मला चक्क मोबाईलमुळं भांडली. म्हणून म्हणले की मोबाईल खूप वाईट आहे. मी त्यांना म्हणलं मोबाईल वाईट घेणाऱ्याला वाईट आहे, चांगल्याला चांगला पण आहे, असं म्हणून थोडीशी रुसाफुगी झाली. आणि बघा मी परत माझी चूक मान्य केली. तसं तुम्ही तुमची चूक मान्य करता का? तर बघा आपली आई पण आपल्या चुका दाखवत असते, आपल्याला रागवत असते. आपण त्यांच्या पण चुका मान्य करून आपण थोडं शांत होत आहोत. आपल्या आईनं पण शिकवली की आपण शिकवण घेत आहोत. आणि शाळेत तर माणूस शिकायला जातो. शिक्षकांनी चुका जर नाही काढल्या तर ते विद्यार्थी पुढे जाईल का? तो शिकल का? तो घडेल का? तसंच असतं. आणि प्रत्येकाची चूक मित्र-मैत्रिणींनी पण चूक काढली तर आपण म्हणतो की खरा मित्र आणि मैत्रीण तीच असते जी आपल्या चुका आपल्या दाखवून देते. मग तसं जर सासूनं किंवा नवऱ्यानं जर आपली चूक काढली तर आपण त्यांच्यावरच का रागवतो? ही गोष्ट जरा लक्षात घेण्यासारखी आहे. काही मैत्रिणी माझ्याबरोबरच्या असतील, काही माझ्यापेक्षा लहान असतील, काही माझ्यापेक्षा मोठ्या झालेल्या असतील, काही सासू पण झाल्या असतील, काही सुना पण असतील. तर बघा ह्या जर गोष्टी केल्या तर कधीच कुठल्या घरात तक्रार होणार नाही. आणि छोटी मोठी तक्रार तशी तर प्रत्येक घरात असते. ते एकमेकाला वेळच्या वेळेला सांभाळून घेत असते. एकमेकाच्या चुका सुधारायला वेळ दिली पाहिजे. एकमेकाच्या चुका सावरून घ्यायला पण सगळ्याला आली पाहिजे. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.